माजी केंद्रीय मंत्री आणि भाजपचे खासदार नारायण राणे 2 दिवसात 3 खळबळजनक वक्तव्ये त्यांनी केली आहेत। राणे यांनी राजकीय निवृत्तीचे संकेत दिलेत। मात्र त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे कणकवलीमध्ये भाषण करताना राणेंनी एक जुना किस्सा सांगितलाय। राणे म्हणाले, मी एका उपशाखा प्रमुखाचा खून करणार होतो, मग बाळासाहेबांनी थांबवलं म्हणून मी थांबलो। राणेंनी हा किस्सा सांगताच एकच खळबळ उडाली आहे। काय घडलं होतं त्यावेळी पाहूया। मुख्यमंत्री झालेला माणूस जेव्हा खून करणार होता, मी उपशाखा प्रमुखाचा खून करणार होतो। नारायण राणेंच्या विधानानं खळबळ। मी गेले साहेब आणि मला बोलू नारायण तुझ्या उपशाखा प्रमुख तू ठार मारून बोललास घरी जाऊन त्या पत्नीला। हो साहेब मारणार। कणकवलीतल्या एका कार्यक्रमात नारायण राणे भाषण करायला उभे राहिले। राणेंचं भाषण संपलं तेव्हा एकच खळबळ उडाली, कारण बाळासाहेबांच्या बरोबरचा एक जुना किस्सा सांगताना राणे म्हणाले की मी मुंबईत एका उपशाखा प्रमुखाचा खून करणार होतो। मी गेले साहेब आणि मला बोलू नारायण तुझ्या उपशाखा प्रमुख तू ठार मारून बोललास घरी जाऊन त्या पत्नीला। हो साहेब मारणार। अरे मी तुला विचारतोय तर तू म्हणतो मारणार। तुला हो साहेब मी मला बोलायला दे। काय बोल त्याला या माणसाने गावच्या माणसाला आई माझी टीप द्यायचं ठरवलं। आता त्याला घेऊन त्या ढेबराचं मी मारणार, तशी मी ह्याला मारून टाकलं तर मी जगणार। हे माणूस नारायण राणे यांच्या वक्तव्यानंतर शिवसेना म्हणते त्यावेळचे शिवसैनिक कट्टर होते। की शिवसैनिकाकडे जे शिवसेना प्रमुखाकडे जे शिवसैनिक होते, मग त्याला लोक कोणी गुंड म्हणायचे, कोणी चाकूधारी म्हणायचे, कोणी काही म्हणायचे। दगड फेकणारा, लाठी हातात घेणारा, प्रसंगी तलवार घेऊन लढणारा हाच खरा शिवसैनिक शिवसेना प्रमुखांनी निर्माण केला होता। म्हणून नारायण राणे साहेबांनी सांगितलं की साहेबांनी सांगितलं थांब तर थांबलो, नसता तेही केलं असतं। 1991 मध्ये सिंधुदुर्गातले काँग्रेसचे नेते श्रीधर नाईक यांच्या हत्येप्रकरणी राणे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता। या प्रकरणातून 1997 मध्ये त्यांची निर्दोष मुक्तता झाली। 2002 मध्ये राष्ट्रवादीचे कार्यकर्ते सत्यविजय भिसे यांची सुद्धा हत्या झाली होती। कणकवलीपासून 15 किलोमीटर अंतरावरच्या शिवडावमध्येही हत्या झाली। नारायण राणे तेव्हा विरोधी पक्षनेते होते। या हत्येनंतर राणेंच्या कणकवलीतल्या घराची जाळपोळ सुद्धा झाली होती। या घटनेनंतर शिवसेनेचा एकही नेता कोकणात आला नाही किंवा राणेंच्या बाजूने ठामपणे उभा राहिला नाही। इथपासूनच राणे शिवसेनेपासून दुरावले गेले असं सांगितलं जातं। शिवसेनेत असतानाच राणेंची ओळख बाळासाहेबांचा कट्टर शिवसैनिक अशी होती। विरोधी पक्षनेते आणि महसूल मंत्री एवढंच काय, राणेंनी राजकीय कारकिर्दीचा सुवर्णकाळ पाहिला तो बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळेच, आणि तोही शिवसेनेत। साहेबांनी काय नाही दिलं, किती पदं दिली मला। हे 10वं पद आहे, हे बीजेपीतून मिळालं 10वं पद आहे। मुख्यमंत्री केलं, साक्षीदार राज ठाकरे आहेत, स्मिता वहिनी पण आहेत। अनेक नेत्यांना डावललं आणि तेव्हा नारायण राणेंना मुख्यमंत्री करण्याचं धाडस बाळासाहेब ठाकरेच तेव्हा करू शकत होते, दुसरा नेता नाही। 2004 मधल्या रंगशारदा इथल्या मेळाव्यात नारायण राणे म्हणाले होते, शिवसेनेत पदांचा बाजार चालतो। त्यानंतर पुढच्या काही महिन्यातच नारायण राणे 2005 मध्ये शिवसेनेतून बाहेर पडले। यानंतर काँग्रेसची वाट धरलेले आक्रमक नारायण राणे काँग्रेसच्या श्रद्धा सबुरी या धोरणात फारसे रमले नाहीत। मग स्वाभिमान पक्षाच्या मार्गे नारायण राणे अखेर भाजपात पोहोचले। राणेंचं टार्गेट राहिलं उद्धव ठाकरे। दिशा सालियान मृत्यू प्रकरणात आदित्य ठाकरे यांच्यावर सर्वाधिक आरोप केले ते नारायण राणे यांनीच। सध्या नारायण राणे भाजपचे खासदार आहेत। धाकटा मुलगा नितेश राणे मंत्री होऊन भाजपात सेटल झालाय, तर मोठा मुलगा निलेश राणेही शिंदेंच्या शिवसेनेचे स्टार प्रचारक झाले आहेत।
त्यामुळेच की काय नारायण राणे यांनी आता थांबायला हवं असं म्हणत निवृत्तीचे संकेत दिलेत. नाही काहीतरी थांबायला पाहिजे बाबा. असं नाही आहे की काम करत राहावं. शेवटी शरीर आहे ना, माणसाला वाटतं का काहीतरी थांबायला पाहिजे. आता दोन्ही चिरंजीव कार्यरत झाल्यावर कोणतरी व्यवसाय पण पाहायला पाहिजे. नारायण राणे यांच्यासारखा आक्रमक आणि संघर्ष करणारा नेता निवृत्तीचे संकेत देतोय हे कळताच राणेंबद्दल जोरदार चर्चा सुरू झाली. त्यानंतर राणे म्हणतात, कोण म्हणालं मी निवृत्त होतोय. निवृत्तीचे संकेत अशी चर्चा आहे राणेंकडून. कोणी दिले आपल्याकडून असं नाही. वाक्य माझं नीट बघ. माझं वाक्य असं जे चाललं, जर मी रिझल्ट लोकांना देऊ शकलो नाही तर माझ्या ह्या पदांचा उपयोग काय, मग मी विचार करेन असं वाक्य. निवृत्त होतो असं नाही. नारायण राणे म्हणाले, शरीर आहे ते थकतं. नारायण राणेंनी निवृत्तीचे संकेत देताच दुसऱ्याच दिवशी राणेंना चिपळूणमधल्या कार्यक्रमात चक्कर आली. राणेंना गेस्ट हाऊसवर नेण्यात आलं आणि डॉक्टरांनी तपासणी केली. आता त्यांची प्रकृती स्थिर आहे. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी, मुंबई.